नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही, अभय साळुंखे यांचा सज्जड इशारा। निलंगा विधानसभा निवडणुकीत काही जणांनी न कळत तर काहींनी ठरवून गद्दारी केली। त्या सर्वांनी माफी दिली। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आहेत। पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे पैसे घामाच्या कष्टाचे आहेत। त्यांच्या निवडणुकीत जीव ओतून आम्ही काम करणार आहोत। त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी रक्ताचे पाणी करू। मात्र या निवडणुकीत जर कोणी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात दिला। शुक्रवार दिनांक 31 रोजी निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। व्यासपीठावर खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख, प्रदेश सचिव श्रीशैल उटगे, प्रदेश सचिव कल्याण पाटील, जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन मानकरी, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांब्रे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भगवानराव पाटील तळेगावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, देवणी तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट अजित बेळकोणे, माजी पंचायत समिती सभापती अजित माने, माजी सभापती राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष हमीश शेख, शहराध्यक्ष अजित नायकवाडे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, अंबादास जाधव, लाला पटेल, किशोर कारखाने, पंकज शेळके, शकील पटेल, रजनीकांत कांबळे, विलास सूर्यवंशी, अजित निंबाळकर, महेश देशमुख, महेश मेत्रे, सोनू डगवाले आदी उपस्थित होते। पुढे बोलताना अभय साळुंखे म्हणाले, निलंगा विधानसभेच्या आमदारांनी विकासाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला। एकाच रस्त्यावर अनेकदा रस्ते करून बिल लाटण्याचे काम केले। आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीमध्ये काम करताना अडचण निर्माण केली। या अडचणीतून मुक्त करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवणे आवश्यक असून तिन्ही तालुक्यातील सर्वच ठिकाणी काँग्रेस आपला झेंडा रोवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी प्राध्यापक रमेश मदरसे, विठ्ठल पाटील, मिथुन दिवे, बालाजी गोमसाळे, गंगाधर चव्हाण, किरण पाटील, प्रमोद मरुरे, शाहिदलाल पटेल, बबलू जाधव, हाजी सराफ, दिलीप ढोबळे, बालाजी वळसांगवीकर, सुतेज माने, बाळू पाटील, गिरीश पात्रे, मलबा घुणसे, गोविंद सूर्यवंशी, विकास पाटील, विलास कांबळे, धनाजी चंदुरे, राम भंडारे, संजय बिराजदार, पिराजी साबळे, शरद देशमुख, रमाताई टोंपे, किशोर टोंपे, सिराज देशमुख, अजगर अन्सारी, दत्ता देशमुख, पंडितराव रणखांब, मदन बिरादार, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण साळुंखे, ॲडव्होकेट तिरुपती शिंदे, ॲडव्होकेट संदीप मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गद्दारांना पक्षात थारा नाही। बाळासाहेब देशमुख, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षातील गद्दारांचा शोध घेण्याच्या सूचना पक्षाला दिल्या असून पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात उमेदवारी तर सोडा, साधा थारा मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख यांनी जाहीर करत शिफारसीवर उमेदवारी मिळणार नाही तर विजयी मेरिटवर उमेदवारी दिली जाणार असल्याचे जाहीर केलं। तसेच जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्या कामाचे कौतुक करत देशातील टॉप 10 जिल्हाध्यक्षांमध्ये अभय साळुंखे यांची गणना होत असल्याचे त्यांनी देशमुख यांनी सांगितलं। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवणार खासदार काळगे। राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या आश्वासनाला येथील जनता कंटाळून गेली असून शेतकरी, शेतमजूर व तरुण बेरोजगारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भाजप सरकारला जनता अद्दल घडवणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वच पातळीवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार, असा विश्वास खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी व्यक्त केला। ज्या पद्धतीने निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक असताना ज्या पद्धतीने निवडणुकीला 2 काँग्रेसमध्ये तफावत झाली किंवा गटबाजी झाली, आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये तोच चित्र पाहायला मिळतो। जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचे तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस एकच आहे, मला माहित आहे आणि सगळ्या देशाला माहित आहे। तुम्हाला गैरसमज झाला, तुमचा गैरसमज मिटू। दुसरा प्रश्न आपण असं बोलला की आता कार्यकर्त्याची निवडणूक असल्यानं कोणी जर विधानसभेसारखं खेळ करायचा प्रयत्न केला तर मी अभय आहे मी बघून घेईन, धमकी आश्वासनाचं नाव न घेता त्यांना देण्यात आले असं समजायचं।
तुम्हाला बरेच गैरसमज तुमचे मिटवावं लागणार आहेत. आपण बसून मिटवू. आणि धमकी माझ्या कार्यकर्त्याचे आडवं आल्यावर मग ते ट्रम्प बी असला जिनपिंग बी असला, कळलं का, कुण्या व्यक्तीला उद्देशून नाही ते. आणि कुणाला असं चलतीवर धमकी कसं देता येते हो? त्या व्यक्तीला नाही, माझ्या कार्यकर्त्याच्या हिताच्या आडवं कुणीही आलं, कारण काँग्रेस आहे, देश निर्माण करणारी काँग्रेस आहे, तर त्याला निश्चित त्यावेळी देव सुद्धा शिक्षा देईल. आम्ही तर देऊच आमच्याच्यानं घडेल तेवढी, पण देव सुद्धा देईल. मी असं का म्हणतोय, कारण त्या पक्षामध्ये जे मेळावा घेण्यात आला होता, पक्ष निरीक्षक प्रभारी होते, परंतु जिल्हाध्यक्ष नव्हते, प्रोटोकॉल नव्हते, ते म्हणून विचार. नाही, मला काही माहित नाही. ती प्रदेशची बैठक असेल, त्याच्या संदर्भात मला काही माहिती नाही. तुमच्याकडे डिटेल असले तर मला पुन्हा द्या, माहिती घेऊन मी बोलतो. एवढा मोठा महामेळावा घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला की म्हणता येईल की एवढा मोठा महामेळावा घेतलाय. निलंगा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, ते काबीज करण्यात तुम्ही ते निराधार केलं. खऱ्या अर्थानं तो काबीज होईल असं मला वाटतं. कारण मोठे माजी पालकमंत्री चार्टपर्यंतचा अनुभव, सगळ्या गोष्टीवरती ताकदवान आहे. तुमचं पक्ष कमकुवत, कार्यकर्ते कमकुवत. मला तर कुठं काही त्याची ताकद बिकत दिसलेली नाही. निवळ बारका माणूस आहे, निवळ संपलेला माणूस आहे, निवळ नैतिकता संपलेला. कसं असतंय, तुम्हाला कशाहून मोठं समजायचं? तुम्ही कोट घालून आल्यावर भारी असते का? तुमच्या कपड्यावर भारी असते का? तुमच्या गाडीवर भारी असते? पंचा घालून इंग्रजांना पळवलेल्या गांधीजीचे कार्यकर्ते आम्ही. त्याच्यामुळे तुम्ही कशावर का भारी समजवलेला तुम्हाला आणि त्यांनाच का वाटलेलं मला माहित नाही. काँग्रेस भारी आहे, काँग्रेसच्या पुढे एक चिल्ले पिल्ले आहे ती, तुम्ही सोडून द्या. तुम्ही निकालाची वाट बघा. निकाला दिवशी तुम्हाला तिरंगा फडकलेला दिसल. तिन्ही पंचायत समित्या, नगरपालिका आणि जिल्हा परिषद. काय काय कशाला बॅनर बघून कोण मतदान कर? तुम्ही बॅनर बघून मतदान केलं का सांगा? तुम्ही एक मतदार आहात, बॅनर बघून कोण मतदान करते का? बॅनर फोटो ही चिल्लर बारक्या लोकांचे धंदे असतात. जनता जनार्दन देवाच्या नंतर जनता आहे. ती जनता बॅनर बघून मतदान करत नाही, काम बघून मतदान करते. जनतेला चांगलं माहिती आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, मी बैठकीसाठी आजचा प्रयत्न केलेला नाही. उलट मी आयुष्यात पहिली वेळ आहे, जेव्हापासून 30 वर्ष राजकारणात आहे, प्रत्येक कार्यक्रमाला जीवापाड मी मेहनत करत असतो. पण आज मी स्वतःला भाग्यशाली समजतो. मी कुणाला फोन न लावता तिन्ही तालुकाध्यक्षाने केलेल्या नियोजनावर एक गाडी कुणाला भाड्याची बिड्याची न देता ही जीवाचे आमच्या घरचे माणसं आल्यात. आमचं ही काँग्रेस परिवारातले माणसं आहेत, जीवाचे माणसं आहेत. आणि विशेष म्हणजे त्या सगळ्यांना मला आज ह्या कार्यक्रमासाठी प्रयत्न करू दिले नाहीत. आदरणीय खासदार साहेब, आदरणीय आमचे जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख साहेब सुद्धा येणारेत न येणारेत ही काल आम्ही यांची वेळ घेतली. साहेब, एवढं सगळ्यांनी मेहनत केली आहे, तुम्ही येऊन आम्हाला आशीर्वाद देऊन जा म्हणलं. त्यांनी मोठ्या मनानं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमदार बिमदार ही डोक्यातून तुम्ही गैरसमज काढून टाका. अख्खी भारतीय जनता पार्टी ही काँग्रेस पुढे किरकोळ आहे, कळलं का? अख्खी भारतीय जनता पार्टी ही निर्माता आहे. उद्या बाप असतंय, पोराला नोकरी लागली म्हणून पोरग मोठं होत नसतंय. बाप शेतात बी असला घटकाला सोबत करून लढवणार नाही. अरे मी भाजपचं सांगलेलं, महाविकास आघाडी आमचा भागच आहे ना, त्याचं कुठं सांगलं? इंडिया आघाडी आहे देशामध्ये, त्याची तुम्ही चिंता करू नका. आम्ही आमच्या माणसाला घेऊन चलू. पण काँग्रेस पुढे कुणाला दुसऱ्याला मोठं म्हणल्याला मला जमत नाही, प्रॉब्लेम. कारण बापाही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला पक्ष आहे. कालचे उगाच चिल्ले पिले त्याला लगेच तुम्ही मोठं बारक लागली असेल नोकरी, बांधला असेल बंगला कोणता, म्हणून ती मोठं होते का बापापेक्षा? काँग्रेस बाप आहे, लक्षात ठेवा. ओके. शेवटचा प्रश्न, जनतेला मतदारांना तुम्ही काय सांगता? कारण जनतेमध्ये संभ्रम असा आहे की उमेदवार एक जिल्हा परिषद गटमध्ये आणि गणामध्ये अनेक आहेत, तुमच्याच काँग्रेस पक्षाचे. त्यांना तुम्ही संदेश काय दिला? ती आमचं यश आहे. आज भाजपवाले उमेदवार उडका इकडे पुण्याला चालल्यात, हैदराबादला चालल्यात, कोण पैसेवाला आहे का इकडून तिकडून आणावं का काय, आणि ते उदगीरला चालल्यात, कोण ह्याचं ओबीसीचं मिळेल का, एससीचं मिळेल का म्हणत. आम्हाला इथल्या इथं ह्या मातीत जन्मले नाही, इथंच या मातीत काम करत असलेले एकाचड एक 5-5, 7-7, 8-8, 10-10 इच्छुक प्रत्येक मतदारसंघात आहेत.
हे काँग्रेसविषयी लोकांच्या मनात वाढलेला विश्वासाचं प्रतीक आहे आणि त्याच्यापैकी हा संदेश आम्ही देतो, त्याच्यापैकी जो जास्तीत जास्त वेळ जनतेसाठी देणारा आहे त्याला आम्ही समन्वयानं कुणाची नाराजी सुद्धा न होऊ देता जनतेला देऊ. आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं ह्या इच्छुकाचं आमचं सगळ्याचं मन एवढं मोठं आहे की कुणालाही एकाला इच्छुकापैकी मिळालं तर ते मलाच मिळालं या भावनेनं काँग्रेसच्या विचाराचा विजय करण्यासाठी आम्ही कामाला लागू. हाच संदेश आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण काँग्रेस पक्ष म्हणून लढणार की महाविकास आघाडी म्हणून जिल्ह्यात निवडणुका? ज्या वरून सगळ्या पक्षानं त्या तालुक्याला अधिकार दिलेत महाविकास आघाडी करण्याचे. त्या तालुक्याच्या परिस्थितीनुसार तिथले तालुकाध्यक्ष ठरवतील आणि आमच्या पक्षाने तिन्ही पक्ष सगळे वरिष्ठ नेते तालुकाध्यक्ष जसा निर्णय घेतील तिन्ही पक्षाचे मिळून त्याच्या पाठीशी आहोत. ओके. लय शेवटी तुम्ही पडत चालण्याचा प्रयत्न करतो. आज जेवणामध्ये काय पदार्थ केलं की जेवायची तुम्हाला एवढं आवड लागली? चला मी बघायला नाही, मी आत्ताच आलोय या कार्यक्रमाच्या वेळेस. चला तुम्हाला जीव घालतो. चला.